झाले रे भाऊ आपले 500 फॉलोअर्स कंप्लीट. तर कायम ताम पोट्टे सर्वाले म्हणा आपण जय श्रीराम. तर निघाल डायरेक्ट आपण आपल्या वावराकडं. मग आलो आपल्या वावरात. पोट्टे तसे आपले 500 फॉलोअर्स कंप्लीट करून टाकले, तसे 1000 कंप्लीट करून टाका. मग काय पाहू राहिले करा मग फॉलो. वावरात आलो सगळं रोयानं भाऊ धिंगाणाच केलता. मग काय करावं म्हणलं, मग काय पाणी पण नव्हता येऊ लागला. मग आपल्याला पाणी द्यायचं काम पडलं, ठोबायचं पण काम पडलं. मग काय माझ्या भावाला कालच सायकल आणली होती, मग भाऊ काय सायकल सोडूच लागला. मग आपल्याला पाणी नाही, मग घेतली बा कॅटली, निघाल डायरेक्ट आपल्या इरीकडं. इरीवर आलो तिकडं काय सगळे झाडत पडले होते, कारण की 2-3 दिवस झाले हवा तर लय सुटू लागली. मग काय इकडे पाणी पण आलं, ते तरी बरं झालं आपण पाणी आली होती. मग आपण आलो डायरेक्ट आपल्या दुसऱ्या निंबाच्या खाली आलो. मग काय इथं मोठं झाड पडलं होतं. मी म्हणलं बरं झालं बा आपल्या डोसक्या इतक्यात नाही पडलं. मग भाऊ म्हणे बा मग चाल म्हणे बा घरी, पाणी लागला. मग शर्टावर झाले. मी म्हणलं जाऊ दे, पहिले आपण काशीनाथ बाबा दर्शनाला जाऊ, लय दिवस झाले दर्शन नाही घेतलं. मग आलतो आपण डायरेक्ट रोडवर आल्यानंतर मग काय नदीला लयच पूर आलता. मग आपण निघालो डायरेक्ट आपल्या मंदिराकडं. मग आलो मंदिराच्या गेट जवळ, हाणली बघा डायरेक्ट एंट्री आपल्या मंदिरात. मग आलो आपण डायरेक्ट काशीनाथ बाबाच्या मंदिरात आल्यानंतर मग पाहू शकता तुम्ही काशीनाथ बाबाची मूर्ती. मग आपण घेतलं बा दर्शन. मग आलो आपण डायरेक्ट बाहेर आल्यानंतर मग मस्त पाण्याची व्यवस्था होती. मग काही गाई इकडे हिंडू लागले बा. मग काय गाईचं शेण पण होतं इथं. मग शेण उचललं बा आपण, टाकलं बा तिकडे डायरेक्ट. मग इथं होता बा प्रभू महाराजची पहिले कुटी आहे. मग काय प्रभू महाराज गेले बा डायरेक्ट सर्व तीर्थावर. पहिले आम्ही या लहानपणी बा या बांबूवर घसरत जाऊ. मग काय संस्कार मी निघालो डायरेक्ट आपल्या घराकडे. तर भेटू मग पुढच्या